पावशेर हे दोन्ही मी स्वच्छ करून घेतलेले आहेत, चाळून वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत. तर याला आपण फोडणी देऊया. तर मी कशी फोडणी देते दाखवते. इथे मी गरम करण्यासाठी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला मक्याचे पोहे ही शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. तर चला या चिवड्यासाठी काय काय साहित्य आहे. इथे मी काजूची काप करून केली, एका काजूचे 2 तुकडे केले आहेत. इथे हा लसूण घेतलेला आहे, 2-3 कुड्या लसूण आहे, हा ठेचून घ्यायचा आहे. मिरच्या कट करून घेतल्या हिरव्या. इथे जिरे आहे, इथे मोहरी आहे, इथे लाल तिखट आहे आणि इथे हळद आहे. आणि इथे स्वच्छ धुवून अशी भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ते शेंगदाणे आणि कढीपत्ता आणते. तर हे फॅन खाली धुवून मी स्वच्छ धुवून फॅन खाली हा कढीपत्ता सुकायला ठेवला. तर आई भरपूर सारा कढीपत्ता. तर एवढं सगळं साहित्य आहे आणि पिठी साखर आणि मीठ पण आहे. तर एवढं सगळं साहित्य आहे. तर हे चवीनुसार मीठ आहे आणि इथे थोडीशी पिठी साखर आहे. तर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर तेल आपलं गरम झालेलं आहे चांगलं. आता हे मक्याचे पोहे मी तळून घेते. तर मका पोहे तळून झालेत. त्यावरती थोडंसं मीठ टाकून घेते. थोडंसं टाकायचं आपल्याला, जास्त नाही. आता शेंगदाणे टाकून घेते. याच्यामध्ये खोबऱ्याचे काप पण टाकतात, आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही नाही टाकले. आणि शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आम्हाला जास्त आवडतं, आमच्या घरात खातात म्हणून मी टाकले. शेंगदाणे छान तळून घेतलेले आहे. आता काजू टाकूया. तरी ते काजू पण तळून झालेले आहेत आपले आणि यातलं सगळं तेल मी ओतून ठेवलेलं आहे इकडे. आता आपण फोडणी देऊया. इथे मी लसूण ठेचून घेतलेलं आहे. यामध्ये एकदम थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता मी त्यामध्ये मोहरी टाकणार. तेल टाकलेलं आहे चांगलं. जिरे टाकणार. ठेचून घेतलेलं लसूण टाकायचं. हिरवी मिरची टाकायची, थोडीशी टाकायची, जास्त नाही टाकायची. कढीपत्ता टाकायचा, भरपूर सारा कढीपत्ता. थोडंसं तेल टाकून मध्ये हळद आणि लाल तिखट. कोथिंबीर आणि थोडंसं मीठ. छान मिक्स करून घ्यायचे. आणि याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकलेली. माझ्याकडे मिरची पावडर असते, घरी बनवते बेडगी मिरची पावडर. छान मिक्स. हे तळलेलं मिश्रण सगळं याच्यावर टाकून घ्यायचं आणि छान मस्त मिक्स करायचं. 1-2-3 मिनटं आपण याला गॅसवरती गरम करूया. आता असं हलवत राहायचं आहे, मग ते खाली लागणार नाही. छान असं हलवून घ्यायचं. यामध्ये मक्याचे पोहे, शेंगदाणे, काजू सगळं तळलेलं टाकून घ्यायचे. थोडंसं मीठ टाकायचे, थोडीशी पिठी साखर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायची. तर फायनली अशा प्रकारे आपला छान मस्त चिवडा तयार झालेला आहे. तर आवडला असेल तर नक्की ट्राय करून पहा. तर बाय सर्वांना.